तर हाय, गुड मॉर्निंग. केपी ब्लॉगरमध्ये तुमचं सर स्वागत. मी जाणार आहे तामिळ घाटला, पण माझ्या मागे काका आहेत. फुल वडापाव आहे त्यांचं, मोठं हॉटेल आहे त्यांचं वडापावचं. ते म्हणतात की 13 वर्ष आधीपासून हॉटेल आहे आणि पूर्ण आणखी 1 तास लागणार आहे. मी जवळपास आहे प्रेम रोडच्या समोर आहे आणि इथून आपण जाणार आहोत तामिळ घाटाला लवकरच. थोडा नाश्ता वगैरे करूया, जाऊया. तर मी आलो तामिळ घाटामध्ये आणि माझ्या पाठीमागं आहे चिंचोळीचा मोठा एक तलाव आहे. मोठा एकदम भरपूर मोठा आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगर आणि पूर्ण पाऊस. इतका भारी जागा पाहिजे राहतो भाऊ तू. इतक्या भारी जागामध्ये राहून पण तो माझ्यापासून लांब चाललाय. तो काही जवळ येत नाही. त्यासोबत एक दुसरा एक आहे, हा छोटासा येत नाही. तो भेटतो येतो तिकडे जातो. नजारा एकदम भारी आहे इथे. वरती पूर्ण डोंगर आहे आणि हा व्ह्यू आहे. तर मी आहे तामिळ घाटामध्ये, पाहू शकता. आणि मागे एकदा भारी व्ह्यू. सगळे पण डोंगर आहेत, सगळे पण फ्रंटला पण डोंगर आहे. धोका येते. तो फायनली मी आहे तामिळ घाटाच्या एका व्ह्यू पॉईंटला आणि 2-4 मिनिटं थांबणार आणि ती लावली आहे आणि ती कशी भिजते पूर्ण पाण्यावर. आणि इकडे एकदम खतरनाक आता पाऊस चालू झाला आहे, मोठमोठा. तर हा आपला शेवटचा वॉटरफॉल आणि आपण इथं आता वरती जाऊन भिजणार आहेत. वॉच वगैरे काढून ठेवू. आणि इकडे पाहतो मी व्ह्यू कसा आहे. हे दोन इथं छोटे छोटे बंदर आहेत आणि ते मला पाहून भीत आहेत. इथं पण आहे. तर तामिळ घाटामध्ये मला भेटलेले 2. याचं नाव आहे बंट्या, त्याचं नाव फंट्या. सॉरी बंट्या चिकू आणि हा आहे पिकू. तर इथं मस्तपैकी दोघं बसलेले आहेत. ते इतक्या भारी व्ह्यू मध्ये ते तेवढं बा. चला आता आपण तिकडे जाऊया. आपण फिरलो आता लय झालं. आता आपण जाऊया तिकडं वॉटरफॉल मध्ये. आणि बराच टाइम झाला आपण भिजलेलो नाही आहेत, पावसाने भिजलो पण वॉटरफॉल मध्ये गेलो नाहीत. आपण जाऊ वॉटरफॉल मध्ये. आलो. आता आपण तिथं बसणार पाण्यामध्ये. तर आता मी सध्या वॉटरफॉल पासून आता निघतोय, कारण मी पूर्ण भिजलोय वॉटरफॉल मध्ये. पूर्ण भिजून आता मी निघणार आहे पुन्हा. पण एवढं आहे की तामिळ घाटामध्ये तुम्हाला रेंज नावाची गोष्ट भेटत नाही.
तर मी तामिनी घाटातून जस्ट बाहेर आलो आहे, एक्झिट केलं आहे आणि एका बेंचवर बसलो होतो. तर तुम्ही फक्त माझ्या समोरचा व्ह्यू पहा, पूर्ण डोंगर आणि नदी वाहते समोरून. आणि इथे माझ्या मागं आहे प्रांजल मिसळ पाहून. तर मिसळच खायची आहे पण थोडा टाईम लागला आपल्याला. तर तामिनी घाटाच्या बाहेर जाऊ जरासं आणखी 2-4 किलोमीटर गेलं ना तर तिकडं मस्त मिसळ भेटते. आपण ती खाणार आहोत कारण मी येत्या वेळेस पाहिली होती ती, त्यामुळे ती खायची आपल्याला.